जाशील आणि धूत पण जाशील. कुठंच काही चिपकवायचं काय गरज आहे. माहिती आपण हिंदू हे बाई हम हिंदू आहे ना. पण हिंदुत्वाचं कोणतं कर्तृत्वाचं पालन केलं आपण सांगा की. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची निर्मिती करायचं ठरवलं होतं की नाही, तेव्हा त्यांनी जात पाहिली होती का? पाहिली होती की नाही बा आमच्या लोकांना आम्ही स्वराज्याची निर्मिती करून देऊ, बस तेवढंच अशी पाहिली होतं. मावळे वेगवेगळ्या जातीचे होते त्याच्यामध्ये, पण जीवाला जीव लावणारे होते. आता जर आपण विचार केला की नाही स्वराज्याची निर्मिती आपण करू, 10-12 जण जमा होतील आणि एक मोठा मेंबर होईल. ते 10-12 जण आत्ताच्या काळातले आत्ताचे इथले ते त्यालाच दाबतील. गपचूप बस, जसं चालू आहे तसं चालू दे. काही मग तुम्ही बोलवता कशाला शिवाजी महाराजांना? काय गरज आहे? तुम्हाला बनवता येत नाही, आपल्याला निर्मिती करता येत नाही, पण आपणच त्यांना घाण बनवत चालले तर त्याचा काय फायदा आहे? आपण आपल्या मुलांना कधी म्हणतोय की बाळा मंदिरात जाय दर्शन कर, म्हणतो का? नाही म्हणत. बघा बरं ते अरे शत्रूंना सुद्धा गॅरंटी होती त्यांच्या याच्यामध्ये. बघा कसं करायला ते आपल्या मुलांना पाठवतात ते मजहबमध्ये. तिथं काय करायला लावतात? ते नमाज वाजवायला लावतात. ते विठ्ठल विठ्ठल आणि शिवीगाडी सुद्धा करतात. पण त्यांच्या मुलांना ते आम्ही तुम्ही करूनच बोलतात. पण आपण काही आपल्या मुलाला म्हणत नाही की बा भागवत सप्त्यात जा, तेवढं तुझ्यावर होईल की नाही. आपण काही म्हणत नाही, पण त्यांची मुलं बघा की बोलण्यासारखंच आहे की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्या काल काही झालं तर आपण काही आपल्याला जबाबदारी घेत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते त्यांना सुद्धा गॅरंटी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेब कोण होता? शत्रू होता की नाही? तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आत्मनिधन झालं तेव्हा गुप्त सैनिक त्या औरंगजेबाकडे गेला आणि म्हणाला जहापना छत्रपती शिवाजी महाराज का आत्मनिधन हो गया. त्याने हसायला पाहिजे होतं खडखडून, पण तो हसला का? नाही. त्याने आपली टोपी घेतली, त्या सैनिकाकडे दिली, खाली बसला आणि हात वर केले. या मेरे अल्लाह, या मेरे परवरदिगार, कुदरत के सारे दरवाजे खोल दो, आपके पास एक अच्छा बच्चा आ रहा है. एवढं बोलला. आणि आपल्यासाठी कोण काय बोलतंय? नाही गेला तो बरा, चांगलंच झाला. गेला तर आणि मेल्यावरच नाव घेतय कोणी, जिवंतपणे कोणी नाव घेत. अरे नाव काढण्यासाठी आपल्याला असं वाटतं की नाही हा समाज आपलं नाव घेईन. काही आशा बाळगू नका कोणाची की नाही कोणी आपलं नाव घेईन. भगवंताच्या यादीत तुमचं नाव लिहिलंय, तुम्ही केवढं कर्म केलंय, केवढं चांगलं लिहिलंय. अरे मेल्यावर नाव निघतंय, नाव काढण्याकरता आधी स्मशानभूमीमध्ये मरावं लागतंय. मग या नावाला काय अर्थ आहे? त्याच्या समोर 2 शब्द तुम्ही बोलले असते की नाही तू चांगला आहे, 2 दिवस जगला असता ना तो माणूस, प्रारब्धाने मोठा झाला असता की रे. पण आपण त्याला जगू देत. माणसालाच माणसाचं खपत नाही. मेन गोष्ट हे आपण म्हणतो की नाही हीच आमची प्रार्थना, हेच आमचे वागणे, मानसाशी मानसाशी मानसा सम वागणे. माणसाने माणसाशी माणसासारखंच वागावं. पण वागतो का? आपण जनावरासारखी कृत्य करतोय, मग त्याला काही अर्थ नाही. आणि माणसासारखं जगत नाही, माणूसच माणसाच्या कामात पडत नाही, आणि माणूसच माणसाच्या मागे खेचण्याचं काम करतोय, आणि तो माणूसच आहे. दुसरं कोणी कामच करत नाही. आणि आपल्याला हे सुद्धा आठवत नाही हे कृत्य करताना भगवंत वरून पाहतोय. आठवतोय का? भगवंत वरून पाहतोय. आपला विचार येतो का? तुम्ही चोरी केली, आपल्याला वाटतंय की कोणी काय बघितलं, पाहतोय तो डोळे टपून बसलाय तो तुमच्यावर चांगलाच. आणि जेव्हा तुम्ही मराल ना, ही दुनिया तुम्हाला असं वाटतं की नाही हे आमची दुनिया आहे, पण ही काही तुमची नाही रे. नाचे कोण बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सखी सोय रे. मेल्या माघारे सैव राहिले, तुटतील धागे दोरे. कोणी तर कोणाचं नाही. ही दुनिया काही तुमची, ही जागा काही तुमची नाही. हे कातड सुद्धा तुमचं नाहीये. कातड, अंगाचं कातड हे सुद्धा तुमचं, हे कुणाचं आहे? हे भगवंताचं आहे. सर्व काही भगवंताचं आहे. आणि जेव्हा जाऊ की नाही
त्यावर ते यमराज तुम्हाला प्रश्न करतोय, वारंवार प्रश्न करेल तो तुम्हाला की तू काय काय केलंय, मग तुम्ही कडेत तळल्या जाल. अरे ती आत्मा बेशुद्ध होते आणि ती जेव्हा जागी होते परत तोच प्रकार चालू होते. इतके हार होता या आत्म्याला. आपल्याला असं वाटतं की आत्म्याला दुखत नाही, पण वर गेल्यावर ती यमराजाची दुनिया आहे महाराज. तिथं आत्म्याला लय दुखतंय. जो गरुड पुराणानुसार चालतोय की नाही तो त्याला कधीच काही वाईट कृत्य करता येत नाही. ज्याने गरुड पुराण ऐकले त्यांनी करायचंच काम नाही. आपण या कलियुगामध्ये आलोय. कलियुगाचा प्रभाव दाखवेल. तुम्ही कितीही मना केला, या कलियुगामध्ये इंद्रिय ताबूत राहात, कितीही आवरण घाला, राहात नाही. ते फक्त भगवंताच्या नामस्मरणाने होते. आणि या कलियुगामध्ये कलियुग का दाखवणार नाही त्याचा? आता आपण म्हणतो की कोणी पडून गेलं, असं गेलं तसं, तो त्याचं दाखवेल, कारण तो कलियुग आहे. आणि तो त्याचा भाव दाखवणार नाही तो कोण दाखवेल? तर कलियुगच आहे. आणि या कलियुगाला ठाम राहून आपण म्हणतो की नाही जसं चालू आहे तसं चालू द्या, पुढे लई खराब होणार आहे, पुढं लई खराब होणार आहे. ना आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत. अरे 5 वर्षाची मुलगी बाळातील होईल, किती छोटं हरभऱ्यासारखं वय राहील आपलं, एवढं राहू आपण. काय वय राहील ते 5 वर्षात? काय काय 10 वर्षाचं तर राहू. काय माणूस जगल की नाही जगल? आताच तर 50 वर्ष गेले की काही समजतंय का? कधी माणूस मरेल याचा नेम नाही. आम्हाला भेव वाटतं, आम्ही तर रात्री 2-2 वाजेपर्यंत कीर्तन होऊन जातो, पण आम्हाला भेव. पण कधी काही होईल याचा नेम नाही. विठ्ठल विठ्ठल असो. आपला टाइम सुद्धा झालाय. असो याचा कोठे आठवही नाही, हीच विदेही भोगू दशा. आता हा आठवण नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आठवण राहत. गोरा कुंभार सुद्धा म्हणतात आम्हाला आठवण राहत नाही. संत मीराबाई सुद्धा म्हणते आम्हाला आठवण राहत नाही. का? भगवंताचं नामच करून आम्ही एवढं पुण्य कमवलंय. तुका म्हणे अग्निरूप झालोय आम्ही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून येदी पाप पुण्य. पाप एवढं झालंय की पुण्य एवढं झालंय की पापाचा अंश सुद्धा आम्ही आमच्या अंगाला स्पर्श सुद्धा करू देणार नाही. एवढं तुकाराम महाराज म्हणतात. सर्वांनी चांगलं राहा. आणि जे कीर्तनामधून तुम्हाला चांगलं वाटलंय ते घेऊन जा. जर काही वाईट साईट शब्द निघाले असतील ना माय तर क्षमा प्रार्थी. कारण वयानं मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि चुकलं बुकलं तर क्षमा करा. तुमच्या मुलीसारखीच आहे असं समजा की नाही. तुमची मुलगी इथं उभी, तुम्हाला असं वाटतं की नाही माझ्या मनामधून की नाही आपली मुलगी तिथे पाहिजे होती? वाटतं की नाही? मग बनवा ना तसं घासावं लागतं दगड चांगला, पेचून जोपर्यंत त्याच्यामधला रंग जात नाही ना तोपर्यंत त्याला घासावं लागते. समाजाची बोलणे ऐकावं लागते. कोणी काय म्हणेल याचं काही घेणं देणं नाही वाटू देणं पडत. बाहेर पडावं लागते. एकदार जीवन मिळते. मुलीला जगू द्या, मुलाला सुद्धा जगू द्या. अरे ते 12 वर्षाचं होत नाही, ते पोरग 20 वर्षाचं होत नाही, तर आपण त्याला म्हणतो काहीतरी कर, आम्हाला पोच जरा, काहीतरी नोकरीवर लाग, असा दबाव टाक. आम्ही पण टेन्शन मध्ये, पण आम्ही कोणाच्या? जनकल्याणाच्या. संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कशासाठी आलो? की तुम्हाला सांगून थकलो बाबा. आता कसं सांगून थकलो, उपदेश देऊ थकलो. आता मी पण इथून बेंबीच्या देठापासून तुम्हाला सांगते, पण उद्या तुम्ही विसरून जाल की नाही? खरं सांगा, माझं मन दुखवू नका सांगा. विसरून जाल की नाही? कोणी डोक्यात नाही ना. कसं काय ठेवलं? कितीही कीर्तन झाले आजपर्यंत. फक्त एकच आहे, ती माकुडी गावामध्ये बाया त्यांचं हरिपाठ पाठ आहे, काकडा पाठ आहे, ज्ञानेश्वरीचे अध्याय पाठ आहे, हे गीतेचे अध्याय पाठ आहे, ज्ञानेश्वरीच्या. मी जे प्रमाण बोलायचे त्या दाडकन बोलायच्या. म्हणजे घर बसल्या काहीतरी माणसाने करावं. म्हणजे लोक समाजासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या मोक्षासाठी तरी.